33 वर्षांच्या ॲक्टिंग करिअरनंतर ज्यानं ॲक्टिंगला त्याच्या फिल्मी करिअरला टाटा बाय बाय म्हटलं तो म्हणजे थालापती विजय. आणि आता त्याला तमिळनाडूचं जे इलेक्शन झालेलं आहे, तमिळनाडूसाठी आजच जो निकाल आहे तो समोर आलेला आहे आणि आता साधारण 102 ते 108च्या घरामध्ये TVK या पक्षाला जागा मिळालेल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल की या दोन्हीचा काय संबंध आहे, तर हा पक्ष याच थालापती विजयनं काढलेला आहे, जो तुमच्या सगळ्यांचा लाडका हिरो आहे, ज्याला तुम्ही असंख्य मूव्हीजमध्ये बघितलेला आहे. पण त्याच्या विजयाचं क्रेडिट हे फक्त त्याला दिलं जात नाहीये, कारण की चर्चा सुरू झालेली आहे की त्याच्या मागे एक लेडी लक आहे का. आता ही चर्चा का सुरू झालेली आहे, त्याची लेडी लक नक्की कोण आहे आणि कशा प्रकारे हे सगळे एक रूमरचं जे मिल आहे ते कसं सुरू आहे आणि कशा प्रकारे लोकांना सुद्धा खूप एक्साइटमेंट आहे याबद्दलची की खरंच विजयसाठीचं त्याचं लेडी लक जे आहे ते लकी ठरलेलं आहे का, त्याच्यामुळे त्याला निवडणुकीत यश मिळालेलं आहे का, आणि तेच आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. आता थालापती विजय यांना स्वतःचा एक पक्ष काढला. 33 वर्ष त्यांनी ॲक्टिंग इंडस्ट्रीमध्ये तुमचा सगळ्यांचा लाडका हिरो म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि नंतर त्यांनी असं ठरवलं की आता आपण ॲक्टिंगला टाटा बाय बाय म्हणून राजकारणात उतरायचं. आणि त्याचं कारण त्यांनी असं दिलेलं आहे की आतापर्यंत मी कलाक्षेत्रात काम केलं, पण आता मला तमिळनाडूच्या लोकांसाठी काम करायचं आहे, मला इथल्या जनतेसाठी काम करायचं आहे, मला त्यांना आणखीन चांगल्या सोयी सुविधा हे सगळं जे आहे ते मला त्यांना पुरवायचं आहे आणि म्हणून मी माझा पक्ष काढलेला आहे. आता ज्यावेळेला एक्झिट पोल्स समोर आले त्यावेळेला अनेक लोकांनी त्याच्या पक्षाला चांगल्या जागा मिळतील त्यांच्या पक्षाला असं म्हटलं, पण कुणीही मला वाटतं एकच असा पोल होता ज्यांनी थेट TVK ही सत्ता स्थापन करेल तमिळनाडूमध्ये असा दावा जो आहे तो केलेला होता. पण आता एक्झिट पोल्स हे अनेकदा चुकतात, अनेकदा बरोबर असतात, त्याच्यामुळे असं वाटत होतं की काय होईल, किंवा खरंच त्यांच्या बरोबर जे पक्ष होते दुसरे MK स्टॅलिन त्यांच्याच एका म्हणजे विजय यांनी ज्यांना तिकीट दिलेलं होतं MK स्टॅलिन यांच्या मतदारसंघातनं, तिथे MK स्टॅलिन यांचाच पराभव हा त्यांच्या पक्षाकडनं करण्यात आलेला आहे, जे तिथले मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्याच्यामुळे हा अर्थातच त्यांच्यासाठी खूप मोठा विजय आहे. आपण अनेक व्हिडिओज बघितले की त्यांच्या घरच्यांना कशा पद्धतीनं आनंद झालेला होता. पण या सगळ्यामध्ये त्यांच्या मागे एक लेडी लक आहे अशी चर्चा झाली. आता ती लेडी लक त्यांची कोण आहे, तर ती आहे त्रिशा कृष्णन. आता त्रिशा कृष्णनला तुम्ही अनेक मूवीज अनेक चित्रपटांमध्ये बघितलं असेल, पण तुम्हाला जर 96 नावाचा एक मूवी आठवत असेल ज्याच्यात ती जानू हे पात्र करते, तर तुम्हाला लगेच ती कोण आहे ते तुमच्या डोळ्यासमोर येईल, कारण की तिच्या ऍक्टिंगनंच तिने सगळ्या ऑडियन्सला, सगळ्या जनतेला अगदी म्हणजे तिच्या ड्रेसिंग सेन्सपासनं तिच्या मूव्हीज मधल्या कॉस्ट्युम्स पर्यंत आणि तिचा चेहऱ्यावरती असलेला गोडवा आणि इनोसन्स याच्यामुळे ती खूप फेमस झालेली होती. ती खूप मोठी स्टार आहे. अर्थात ती आता एक वन ऑफ द मोस्ट हाय पेड ॲक्ट्रेसेस आहे साऊथमध्ये सुद्धा, आणि जनरली सुद्धा लोक तिला खूप अडमायर करतात. तिचा खूप मोठा फॅन फॉलोईंग आहे आणि बेस आहे. आता याच्यामध्ये ती विजयचं लेडी लक कसं ठरली, तर कोइन्सिडन्स बघा कसं झालाय की आज पहिल्यांदाच थालापती विजय हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते. म्हणजे त्यांनी स्वतःचा पक्ष काढला, ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि त्यांना तिथे यशही मिळालं. पण याच्यामध्ये कोइन्सिडन्स असा आहे की त्रिशा हिचा बर्थडे सुद्धा आजच असतो आणि त्याच्यामुळे ती सकाळी आधी तिरुमलाच्या इथे जे मंदिर आहे त्या मंदिरात गेली. तिने व्यंकटेश्वराचे आशीर्वाद घेतले आणि तोपर्यंत निकाल यायला हळूहळू सुरुवात झालेली होती, कल हातात यायला सुरुवात झालेली होती आणि मग ती थेट आपल्याला विजय यांच्या घरी पोहोचताना दिसते. अर्थात तिथे लोकांची, कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती जमायला सुरुवात झालेली असते. लोक तिला अडवण्याचा प्रयत्न करतात, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात, ज्याला म्हणतात की शी गेट्स पॅप्ड आउटसाइड हिज हाऊस. सो हे सगळं होतं, पण त्याच्यामुळे त्रिशा ही त्याचं लेडी लक आहे का असं म्हटलं जात आहे. आता त्यांच्या अवतीभवती ज्या गोष्टी बोलल्या जातात किंवा जे रूमर्स आहेत ते असे आहेत की विजय यांचा डिवोर्स होतो आहे, ते अनेक बऱ्याच काळापासून ते त्यांच्या पत्नीपासून दूर राहतात, ते सेपरेटेड आहेत आणि त्यांना 2 मुलं सुद्धा आहेत, पण त्यांचा डिवोर्स हा त्रिशामुळे होतोय असं सुद्धा अनेकदा बोललं जातं. पण ते अजूनही रिलेशनशिपमध्ये आहेत किंवा ते डेट करतायत किंवा ते लग्न करणार आहेत का, अशा कुठलाही कन्फर्मेशन हे त्या दोघांकडनं मात्र देण्यात आलेलं नाहीये. सो त्रिशा नेमकी कोण आहे आणि तिची भेट कशी झाली विजय यांच्याशी आणि त्रिशाची नेमकी हिस्ट्री कशी आहे ते आपण बघणार आहोत थोडक्यात. तर त्रिशा हिनी अगदी कमी वयामध्ये ॲक्टिंग इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलेलं होतं. त्यात तिचा गिली हा जो मूवी आहे जो थालापती विजय यांच्यासोबतचाच आहे, त्या मूवीमध्ये ती प्रचंड फेमस झालेली होती. ओव्हरनाईट लोकांना ती इतकी आवडलेली होती तो चित्रपट आल्यानंतर, आणि मग हळूहळू तिचं काम जे आहे ते वाढत गेलं. पण ती त्या मूवीपर्यंत कशी पोहोचली, तर तिचा जन्म हा चेन्नईमध्ये झालेला आहे आणि मिस चेन्नई
ही जी कॉन्टेस्ट असते त्या कॉन्टेस्टमध्ये ती जिंकलेली होती 1999 साली आणि त्यानंतर तिने मूव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केली. आता असं सुद्धा म्हटलं जातं की त्रिशा हिची आधी एंगेजमेंट झालेली होती आणि त्याच्यानंतर ती आणि विजय हे भेटलेले होते, पण आता त्यांनी अनेक मूव्हीज ज्या आहेत त्या एकत्र केलेल्या आहेत. सो त्याच्यामध्ये आता तिची एंगेजमेंट आधी कोणाशी झाली होती तर एंटरप्रेनर वरुण मानियान यांच्याशी तिची एंगेजमेंट झालेली होती 2015 मध्ये. पण काही कारणांनी नंतर ती एंगेजमेंट जी आहे ती त्यांनी मोडली आणि ते वेगवेगळे झाले, पण ते ती एंगेजमेंट मोडली. हां, आणि त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर राणा डगुबती हे जे आहेत हे त्यांना सुद्धा ती डेट करत होती काही काळ आणि नंतर त्यांचंही ब्रेकअप झालं, पण आता ते फ्रेंड्स आहेत असं त्या दोघांकडनं सुद्धा सांगण्यात येतं. आणि यानंतर काय झालं तर अर्थात तिच्या आणि विजय यांच्या दोघांबद्दल डेटिंगचे रुमर्स जे आहेत ते सुरू झाले. त्यांच्या अर्थात पब्लिक गॅदरिंग्समध्ये एकत्र जाणं असेल किंवा पब्लिकली बाहेर ते फिरत असताना त्यांचे काढलेले फोटोज असतील, या सगळ्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी आहे का किंवा ते आता एकमेकांना डेट करतायत का अशी सगळी चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे. आणि या काळातच आज ज्या वेळेला निवडणुका झाल्या, मतदान झालेलं होतं, आज काउंटिंग होतं आणि या काउंटिंगमध्ये त्याच्या आधी तिने मंदिरात जाणं, तिचा आज वाढदिवस असणं आणि त्याच वेळेला थालापती विजय यांना इतका मोठा राजकारणात इतकं मोठं त्यांना यश मिळणं तेही त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात, याच्यामुळे सगळे तिला असं म्हणतात की तीच ही विजयची लेडी लक आहे का? तुम्हाला काय वाटतं की खरंच या लेडी लकच्या गोष्टी खऱ्या असतात का? असं काही असतं का? जसं अनुष्का शर्माला सुद्धा या गोष्टीवरनं आधी खूप ट्रोल केलं जायचं, मग नंतर असं सांगण्यात आलं की आता ते एकदम पॉवर कपल झालेले आहेत क्रिकेट लव्हर्ससाठी. सो तशा पद्धतीनं इथे सुद्धा तुम्हाला असं वाटतंय का की लेडी लक आहे विजयसोबत आणि त्याचाच त्याला या निवडणुकांमध्ये फायदा झालेला आहे? अर्थात इतर सगळ्या गोष्टी होत्याच, म्हणजे प्रचार असेल, त्यांचं स्वतःचं फॅन फॉलोईंग असेल, सो या सगळ्या गोष्टी आहेतच. पण तुम्हाला काय वाटतं या त्याच्या लेडी लक बद्दल ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओज घेऊन आम्ही तुमच्यासमोर येत असतो, त्यामुळे मुंबई तकला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.